नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत लग्न जमण्यासाठी एकदम असा प्रभावी उपाय, ज्याने तुम्हाला खूपच चांगले व लवकरात लवकर लाभ मिळेल। लग्न म्हणजे दोन मनांचे एकत्र येणे, यासाठी दोघांचेही मन जुळणे खूपच आवश्यक आहे। लग्न करीत असताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो। काही वेळेस एखाद्या मुलीचे किंवा मुलांचे लग्न जमत नाही, योग्य तो साथीदार, हवा तसा जोडीदार मिळत नसल्या कारणाने त्या मुलीचे व मुलाचे वय हे वाढतच राहते। वय वाढत गेल्याने त्यांना नंतर स्थळे बघण्यास प्रॉब्लेम होऊ लागतो। काही कुंडली दोष, ग्रह दोष यामुळे देखील अडथळा येत असतो, परंतु कुटुंबातील अनेक जण यासाठी उपाय करत असतात। कितीतरी उपाय केले तरी मुलामुलींचे विवाह ठरत नसल्याने आपण पाहत आलेलो आहोत। परंतु आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो एकदमच जबरदस्त उपाय आहे, जो केल्याने लग्न 1 महिन्याच्या आत जमेल म्हणजे जमेलच। हा उपाय मुलगा, मुलगी किंवा त्या मुलामुलींचे आईवडील देखील करू शकतात। चला तर मग जाणून घेऊया नेमका उपाय तो कोणता आहे। हा उपाय तुम्हाला मंगळवार किंवा गुरुवारच्या दिवशी करायचा आहे। दोघांमधून कुठलाही एक वार निवडायचा, मंगळवार किंवा गुरुवार। आणि या उपायासाठी तुम्हाला पाणी असलेलं नारळ लागणार आहे, 1 नारळ, त्यासोबतच तुम्हाला लाल कापड देखील लागणार आहे। लाल कापडासोबत लाल पिवळा जो धागा मिळतो, जो आपण हातात बांधतो, तर तो देखील तुम्हाला लागणार आहे। तर 1 नारळ, लाल कापड आणि लाल पिवळा धागा, एवढे साहित्य हा उपाय करताना लागणार आहे। हा उपाय मंगळवार किंवा गुरुवार दोघांमधून कुठल्याही एका दिवशी करावायचा आहे। तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यायचे। दररोजप्रमाणे तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे। देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला हनुमान या देवतेचे ध्यान करायचे आहे, कारण हनुमान हे संकटमोचन असतात, त्यामुळे तुम्हाला हनुमानाचे ध्यान करावायचे आहे। हनुमानाचे ध्यान करून झाल्यानंतर तुम्ही नारळ आणि लाल रंगाचे जे कापड आणलेले आहे ते घ्यायचे आहे। त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला हा नारळ व्यवस्थित गुंडाळायचा आहे। नारळ कपड्यामध्ये गुंडाळून झाल्यानंतर तुम्हाला जो धागा आणलेला आहे, लाल पिवळा धागा, तो 3 वेळा गुंडाळायचा आहे। तर तो धागा गुंडाळताना तुम्हाला 3 वेळा जेवढा गुंडाळून लागणार आहे तेवढाच धागा घ्यायचा आहे आणि जास्त धागा घेऊ नका। कुठल्याही प्रकारची गाठ तुम्हाला बांधायची नाहीये, तर 3 वेळा त्याला गुंडाळायचा आहे आणि तो धागा त्या नारळामध्येच तुम्हाला खोचायचा आहे, म्हणजे गाठ वगैरे तुम्हाला बांधायची नाही। हा नारळ तुम्हाला हनुमानाच्या चरणी अर्पण करायचा आहे आणि मनोभावाने व श्रद्धेने नमस्कार करायचा आहे। आणि मुलगा आणि मुलगी हा उपाय करत असतील तर हनुमानांना बोलायचे आहे की माझे वय एवढे आहे, माझे लग्न जमत नाहीये, लग्न जमण्यामध्ये खूप अडचणी येत आहेत, किंवा जर मुलाचे आणि मुलीचे आई वडील जर हा उपाय करत असतील तर त्यांनी माझ्या मुलाचे वय किंवा मुलीचे वय एवढे आहे, त्यांचे लग्न जमण्यामध्ये खूपच अडचणी निर्माण होत आहेत, या अडचणी दूर करा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला हा नारळ एखाद्या सुरक्षित ठिकाणी, म्हणजे जिथे कुणाचाही स्पर्श होणार नाही किंवा कुणाची नजर पडणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला घरात हे नारळ ठेवून द्यायचे आहे। बस तुम्हाला एवढेच करायचे आहे। परंतु हनुमानाकडे ही प्रार्थना करताना अगदी तुम्हाला मनोभावे एकदम श्रद्धेने, कुठलेही निगेटिव्ह विचार न आणता एकदम पॉझिटिव्हपणाने तुम्हाला एकदम मनापासून कळकळीने तुम्हाला हनुमानाकडे ही प्रार्थना करायची आहे। आणि हे नारळ तुम्हाला घरी आणून ते अशा ठिकाणी सुरक्षित ठेवायचे की जिथे कोणाचा हात लागणार नाही, कोणाची नजर पडणार नाही, अशा पद्धतीने तुम्हाला हे नारळ ठेवून द्यायचे आहे। आणि हा उपाय करत असताना तुम्हाला त्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे, कारण हा उपाय केला तर गुरु बळकट होतो। दिवसभर तुम्हाला पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे। हा उपाय ज्या दिवशी तुम्ही करणार आहेत, मंगळवार किंवा गुरुवारी, त्या दिवसापासून तुम्हाला, म्हणजे ज्या मुला किंवा मुलीचे लग्न करायचे आहे त्या मुला आणि मुलीकडे एक हळकुंड पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून त्या मुला आणि मुलीकडे स्वतःजवळ ठेवायचे। जोपर्यंत लग्न ठरत नाही तोपर्यंत ते स्वतःजवळ ठेवायचे आहे।
जर आईवडील हा उपाय करत असतील तर त्यांनी आपल्या मुलांकडे म्हणजे मुलगा किंवा मुलीकडे हे हळकुंड पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून त्यांच्याकडे लग्न जमेपर्यंत त्यांच्याजवळ ठेवायचे आहे. अशा पद्धतीने हा उपाय केल्यावर निश्चितच तुम्हाला 1 महिन्याच्या आतच रिझल्ट मिळेल. आणि जर लग्न जमले तर लगेचच मुलींचे लग्न जमले तर ते व्यवस्थित पार पडू दे अशी हनुमानाकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. लग्न झाल्यानंतर हा नारळ तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाच्या चरणी समर्पित करावायचा आहे. अशा प्रकारचा हा साधा सोपा उपाय तुम्ही केला तर तुमच्या मुलींचे किंवा जे स्वतः मुलगा आणि मुलगी हा उपाय करताय निश्चितच लग्न तुमचं 1 महिन्याच्या आतच ठरेल. खूपच प्रभावीशाली असा हा एकदम सोपा असा उपाय आहे. तर नक्कीच करून बघा. 100% तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल. पण अगदी मनोभावाने श्रद्धेने नक्कीच हा उपाय करून बघा. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.